नमस्कार 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 मित्रांनो. खजिना साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काही च्या याच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? आज बघता बघता आपला 14वा भाग आहे. या भागाच्या शेवटी मला एक स्पेशल अनाउन्समेंट करायची, पण त्याच्याकडे आपण नंतर येऊच. तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज तुम्हाला माहिती आहे, आज आपला या भागाचा पाहुणा जो मित्र इथं गप्पा मारायला येणार आहे त्याचं नाव आहे प्रसाद ओक. दिग्दर्शक, अभिनेता, उत्तम ओरेटर, भाषेवरती अतिशय प्रभुत्व असलेला एक कलाकार. कुठलंही कलाप्रकाराचं ज्याला वावडं नाही आहे अशी एक ही अवलिह व्यक्ती आहे. आणि गेली अनेक वर्ष प्रसाद इतक्या वेगवेगळ्या भूमिकातनं आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय की आय एम शुअर तो खूप सगळ्यांना त्यांच्या जवळचा वाटत असणाऱ्यात काहीच शंका नाही आहे. गेले अनेक दिवस, अगदी लॉकडाऊन सुरू झाल्यापासनं प्रसाद सुद्धा त्याच्या सगळ्या चाहत्यांसोबत त्याच्या इंस्टाग्रामवरनं वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारतोय, संवाद साधतोय लाईव्हच्या माध्यमातनं. आणि मला आज खूप आनंद होतोय की आज प्रसाद या निमित्ताने आपल्या खजिना कार्यक्रमामध्ये आलेला आहे. त्याच्या नावाची फरमाईश तुम्ही सगळ्यांनी केली होती. सो आजच्या भागाबद्दल मी खरंच एक्सायटेड आहे. बघूया प्रसाद ऑनलाईन आलाय का, त्याला ऍड करायचा प्रयत्न करते. येस, प्रसाद. हॅलो. हाय, कशी आहेस? फर्स्ट क्लास प्रसाद. तुझं मनापासनं खूप खूप स्वागत खजिना मध्ये. आणि थँक्यू सो मच आज तू इथे यायला तयार झालास त्यासाठी. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. असं आहे ते. तू बोलवस आणि मी येणार नाही असं होऊ शकत नाही. मगाशी तुझी एक छोटीशी ओळख करून दिली, फॉर्मल अशी नाही, इन्फॉर्मलच. त्याच्यात हे सांगायचं राहिलं की तू एक खूप चांगला गायक सुद्धा आहेस. तर पण प्रसाद, सगळ्यात आधी एक तर मला माहितीये तू पण साधारण याच वेळेला रोज तुझ्या अकाउंटवरनं चाहत्यांशी गप्पा मारतोस. तू एक इतका छान कार्यक्रम करतो आहेस गेले सलग, आणि ते पण अजिबात गॅप न घेता. तर हे एवढं भारी आहे. आणि मी ऑनेस्टली सांगते, मला खजिना हा कार्यक्रम करूया आपण, ही कल्पना तुझ्यामुळे सुचली. कारण मी तुझी पोस्ट वाचली होती ज्याच्यात तू हे लिहिलं होतंस की मी कलाकार आहे आणि माझं कर्तव्य आहे माझ्या चाहत्यांचं मनोरंजन करणं. त्यामुळे रोज या लॉकडाऊनच्या काळात मी येऊन तुमचं काही ना काही पद्धतीने मनोरंजन करणार आहे. सो वा, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मला कायम असं वाटतं की आपल्या क्षेत्रात आपण एकमेकांचं कौतुक करणारे लोक जे ते खूप कमी आहेत. आणि त्यातली तू 10 जण असतील तर त्यातली तू पहिल्या दुसऱ्या नंबरवर आहेस की तू खुल्या मनाने जाहीर समोरच्याचं कौतुक करतेस. तेवढी जिगर आहे तुझ्यामध्ये. सो सॅल्यूट आहे तुला. थँक्यू. पण या सगळ्या गप्पांमध्ये ज्या तू इतके दिवस मारतोयस लोकांशी, अशी कुठली लक्षात राहिलेली एखादी गंमत झाली आहे का इतक्या दिवसात? काही एखादा ऍक्च्युली किस्सा, एखाद्या चाहत्याकडनं आलेली रिॲक्शन काही? ज्या दिवशी मी क्लोज केलं माझं सेशन, 50वं सेशन जेव्हा केलं त्याच्यानंतर माझ्या सगळ्या फॅन्सनी मिळून, आता ती काही मंडळी इथे आहेत, प्रियांका मांजरेकर अच्छा. असेल किंवा योगी द मॅड लायन किंवा साशा, असे बरेच माझे फॅन्स आहेत. त्या सगळ्यांनी मिळून त्यांनी त्यांनी असा एक व्हिडिओ तयार केला आणि तो मला गिफ्ट केला. पण ओ काही, वाव. हा, आणि त्यात आपला सिद्धू आहे जाधव, त्यांनी पण असं थँक्स प्रसाद दादा वगैरे असं हातात स्लेट घेतलेली आहे. फार सो गोड व्हिडिओ आहे. स्वीट. येस येस, व्हॉट अ स्वीट जेस्चर. माझ्या सगळ्या फॅन्सकडनं मला त्यांनी तो पाठवला व्हिडिओ. तो काही टेक्निकल इश्यूजमुळे मला अजून पोस्ट करता आला नाही, पण मी तो आज उद्या करीन पोस्ट. आणि आज जेव्हा मी तुझ्या बरोबरच्या लाईव्हचं क्रिएटिव्ह टाकलं तेव्हा हा. तेव्हापासून मला इतके मेसेज येतात की सर आम्ही तुम्हाला इतके मिस करत होतो आणि आज तुम्हाला परत बघता येईल आणि स्पृहा मॅडम सोबत बघता येईल. सो दे आर व्हेरी हॅपी. सो थँक्स टू यू. वा 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 वा. हे काय कमाल आहे ना. पण अशा पद्धतीचं कुणीतरी एक आपल्यासाठी
करते. मला तर नेहमी असं वाटतं की आपण खरं तर फार लकी आहोत, येस. कारण आपल्याला कौतुक आपल्यापर्यंत फार पटकन पोहोचवतात लोक. पोचतं. राईट राईट लोकांना राईट. कौतुक करून घ्यायची वाट बघावी लागते, तसं आपलं होत नाही. आपल्यापर्यंत पटकन कौतुक पोहोचतं लोकांकडनं राईट आलेलं. राईट राईट राईट. तुला माहितीये प्रसाद, तू काही सेशन्स बघितलीयस खजिनाचे, आणि आपण ह्या सेशन्स मधनं वाचनाबद्दल ओव्हरऑल बोलतो. आणि तू जसं म्हणालास की आपल्या क्षेत्रात अशी काही काही मोजकी मंडळी आहेत, त्यापैकी तू एक आहेस, मला माहितीये, की ज्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि आपली भाषा वापरतानाचा अभिमान हा तुमच्या चेहऱ्यावरती असतो. कारण तुम्ही खुश असता, तुम्ही आनंदाने आपल्या भाषेत लोकांशी संवाद साधता. आणि आय एम व्हेरी शुअर की ह्याचं कुठेतरी जे तुझा बेस आहे तो वाचनातनं आलाय. तर मला या सगळ्याबद्दल आज ऐकायचं, कारण ऍक्च्युली आपण इतकी वर्ष एकमेकांना ओळखतो, पण मी खरंच हे कधीच तुझ्याकडनं ऐकलेलं नाही. अं, एक म्हण आहे मराठीमध्ये जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वाचाल तर वाचाल, ही मला फार पटलेली आणि मी ती स्वतःमध्ये रुजवलेली म्हण आहे. तरी गेल्या 4-1 वर्षामध्ये जेव्हा कच्चा लिंबूची प्रोसेस सुरू झाली, मग ती 2-2.5 हो. वर्ष चालली आणि मग त्यानंतर हिरकणीची प्रोसेस चालू झाली, ती पण 2-2.5 वर्ष जवळपास चालली. तो गेली 4-5 वर्ष या दोन्ही फिल्म्स म्हणजे मी केल्यात म्हणून नाही, पण त्या प्रोसेस वाईज खूप मोठ्या फिल्म्स होत्या. एक ब्लॅक अँड व्हाईट होती कच्चा लिंबू आणि दुसरी हिस्टॉरिकल फिल्म होती. सो त्या दोन्हीलाही प्रचंड प्री प्रोडक्शनची गरज होती, वेळ देण्याची खूप गरज होती. त्यामुळे दुर्दैवाने गेल्या 4 वर्षामध्ये माझं वाचन थांबलं असं नाही म्हणता येणार, पण खूप खूप प्रमाणात कमी झालं. त्याची मला खंतही वाटत होती, पण ती सगळी कसर मी या लॉकडाऊनच्या दरम्यान भरून भरून काढण्याच्या काढली. प्रयत्नात आहे. पण त्याच्या आधी मात्र मला वाचन भयंकर आवडतं. दुर्दैवाने माझं इंग्लिश वाचन तेवढं उत्तम नाहीये. जेवढे तुम्ही लोक सगळे इंग्लिश वाचता पटापटा, तू काय किंवा चिन्मय काय किंवा अनेक माझे आपले मित्र, तर तसं माझं इंग्लिश वाचन एवढं फास्ट नाहीये. पण मराठी मात्र मी खूप वाचतो. आणि सध्या असं झालंय की अनेक पुस्तकं माझी वाचून झाली होती, पण तरी मला स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी मी परत एकदा दिलीप प्रभावळकर वाचून काढले, परत शिरीष कणेकर हो. वाचून काढले. आणि मला इतकी मजा आली वाचताना. किंवा नुकतंच लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी 4-5 दिवस मी एक राज्य शासनाचा कार्यक्रम केला होता 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या दिवशी. तर त्या दिवशी नेमकं मला किशोरनी त्याचं बाऊल नावाचं पुस्तक मला गिफ्ट केलं, किशोर कदमचं कविता संग्रहात. तर तो पण मी त्याची जवळजवळ माझी आता पारायण होत आली, कारण माझा भयंकर लाडका कवी आहे तो. सो वाचनाशिवाय मला असं वाटतं की आपल्या क्षेत्रात अं, वाचनाशिवाय येऊ नये, कारण तो सगळ्यात महत्वाचा बेस आहे असं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जेवढं तुम्ही वाचता तेवढ्या वेगळ्या व्यक्तिरेखा तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय आहे तुम्हाला कळू शकतं. किंवा पुलंचा ह्युमर वेगळा आहे, दमाचा ह्युमर वेगळा आहे, वसंत सबनीसांचा ह्युमर वेगळा आहे, कणेकरांचा ह्युमर वेगळा आहे, दिलीप प्रभावळकरांचा ह्युमर वेगळा आहे. तसंच मेघना पेठ्यांचं लिखाण वेगळं आहे, राजन खान यांचं लिखाण वेगळं आहे, श्याम मनोहरांचं लिखाण फारच वेगळं आहे. सो या वेगवेगळ्या अगदी. लिखाणाच्या जातकुळी तुम्हाला कळू शकतात जेव्हा तुम्ही वाचाल, तेव्हाच तुम्हाला कळू शकतात. आणि जेवढा तुम्ही वाचाल तेवढ्या तुमच्या शब्दसंग्रहामध्ये भर पडत जाते आणि ते तुम्हाला वापरता येतात. सो तुम्हाला मिरवता येतं, येस माझी मराठी भाषा छान आहे, पण त्याच्यासाठी तरी का होईना पण आणि वाचलं पाहिजे. correct. आणि ही छान गोष्ट आहे. मुळात माझं काय म्हणणं आहे की आपली भाषा आनंदाने मिरवता येणं ही सुद्धा येस, किती सुंदर गोष्ट असते, आणि ऑफकोर्स ती ऑफकोर्स. या सगळ्यातनं होत असेल तर आय थिंक नथिंग लाईक इट. डेफिनेटली. प्रसाद, तुला माझा आवाज येतोय का रे व्यवस्थित? म्हणजे हो, अडकत व्यवस्थित नाहीये होतोय, ना? व्यवस्थित होतोय. हो हो, एकदम व्यवस्थित. मला सांग की तू पुण्यामध्ये असताना जेव्हा ठरवलंस, तू खूप लवकरच ठरवलं असेल तुला अभिनेता आणि दिग्दर्शक व्हायचंय, कारण हो. यू आर व्हेरी फोकस. तुझ्याकडे बघून कळतं की तू ती गोष्ट ठरवून डोक्यात घेऊन इकडे आलेला आहेस. सो त्याची सुरुवात तू खूप लवकर केली असणार. तर कशी सुरुवात झाली, काय होतं हे सगळं, याच्या मागची अं, थॉट प्रोसेस काय होती? हे बघ, असं झालं की एक काळ असा होता की मला म्हणजे मी कलाक्षेत्रात पाऊल टाकलं पहिलं ते खरं गायक म्हणून टाकलं. म्हणजे मी कोरस सिंगर म्हणून गायचो काही पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये. मी आणि आपला अभिनेता मित्र, तू ओळखत असशील, सिद्धेश्वर झाडबुके,
हो आम्ही दोघं हो येस. आम्ही दोघं काही कार्यक्रमांमध्ये कोरस सिंगर म्हणून गायचो. मग हळूहळू त्याच कार्यक्रमामध्ये मला प्रमुख सिंगर म्हणूनही संधी मिळाली. पण मी पहिलं व्यावसायिक पाऊल टाकलं ते गायक म्हणून टाकलं. पण त्या दरम्यान माझा अभिनय आणि दिग्दर्शन चालू होतं. म्हणजे आजही तू एक्सपेरिमेंटल लेवलच्या काही लोकांना विचारशील पुण्यात, तर आजही मला ते दिग्दर्शक म्हणूनच जास्त ओळखतात अभिनेत्यापेक्षा. कारण मी जास्त, माझा ओढा जास्त डिरेक्शनकडेच होता. आणि कॉलेजमध्ये असताना मला तब्बल 5 वर्षामध्ये 75च्या वर इंडिव्हिज्युअल प्राइजेस मिळाली. हा. अन्य तर त्यात साधारण कॉलेज संपायच्या आधीच 1-2 वर्ष, म्हणजे FY SY लाच माझं ठरलं होतं की पूर्णवेळ या क्षेत्रात यायचं, बाकी काहीच करायचं नाही, कारण मला काही करता येतच नाही बाकी. पण तेवढ्यातच काय झालं की मंजू आयुष्यात आली माझ्या. आणि मंजूचे आई वडील असं म्हणाले की नाही हो, नोकरी नाही तर कसं काय तुमचं लग्न करून देणार. त्यावर मी त्यांना असं म्हटलं, बघा लग्न तर मी करणारच आहे, म्हणजे नोकरी असो नसो, मी तुम्हाला सांगायला आलोय की मी हिच्याशी लग्न करणार आहे. तर ते म्हणाले नाही असं नका करू, थोडे दिवस तरी प्लीज नोकरी करा. तर मी त्यावर त्यांना असं म्हणालो की ठीक आहे, तुमची इच्छा, तुमच्या इच्छेला मान द्यायचा म्हणून मी नोकरी करीन, पण मी नोकरी शोधणार नाही, तुम्ही मला शोधून द्यायची. अरे तर असं कोण सांगतं? तर तर मग मंजूच्या बहिणीच्या मिस्टरांकडेच मी 5-6 महिने जॉब केला. क्लेरिकल जॉब होता, ते सगळी नोंदी वगैरे ठेवायच्या वगैरे असं. पण ते काही लक्ष लागत नव्हतं. आणि त्या सुमारास काय झालं की मी ज्या कार्यक्रमांमधून मी कोरस सिंगर किंवा नॉर्मल सिंगर म्हणून गायला लागलो होतो, त्या कार्यक्रमामधून मला पैसे मिळायला लागले होते. सो आर्थिक गणित सोडवायची असतील तरी सुद्धा, आणि करिअर म्हणून तरी सुद्धा, मला माझ्या डोळ्यासमोर हे एकच क्षेत्र होतं कलेचं, की ज्याच्यामधनं मी गुजराण करू शकतो. मी करिअर म्हणूनही ते स्वीकारू शकतो आणि आर्थिकदृष्ट्याही मला तेच दिसत होतं, दुसरं काही दिसत नव्हतं, कारण मला काही येतच नव्हतं दुसरं. आणि मग अशा दृष्टीने ती प्रोसेस हळूहळू सुरू झाली. मग पुण्यातल्या व्यावसायिक नाटकांमध्ये मला कामं मिळायला लागली. मग पुण्यातल्या व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन करण्याची मला संधी मिळाली. आणि तोपर्यंत मंजूचं माझं व्यवस्थित जमलं होतं. आमची कोर्टशिप सुरू होऊनही बरेच दिवस झाले होते. आणि मग ती मला एक दिवशी असं म्हणली की आता बास, आता इथे काही दिसत नाहीये पुढे, सो आत्ता तू मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नाहीये, तर तू ताबडतोब मुंबईला जा, असं म्हणून तिने मला बेसिकली खूप पुश केलं मुंबईला जाण्यासाठी. आणि मग 96 साली मी मुंबईत आलो. आणि कमाल. हे किती कमाल आहे रे. ऍक्च्युली सगळी बॅकग्राऊंड माहिती नाही. पण आता तू मुंबईत आल्यानंतरचा तुझा एक किस्सा आहे जो मला डेफिनेटली माहितीये आणि तो प्रेक्षकांनी ऐकावा असं मला वाटतं, की अगदी म्हणजे नॉर्मली काम शोधायला जेव्हा एखादा नट किंवा अभिनेता जातो तेव्हा खरं म्हणजे त्याची अशी इच्छा असते की आपल्याला हे काम मिळावं आणि काय वाटेल ते त्याच्यासाठी करायला तो नट तयार होतो. तर हे जे सर आहेत ते एक बाणेदारपणा त्यांचा जो आहे ते त्यांच्या पहिल्याच ऑडिशनला दाखवून आलं होतं. हा अकल्पित किस्सा आहे आणि तो ज्यांच्या सोबत त्याने केलाय ते साक्षात विनय आपटे सर आहेत. त्यामुळे हा किस्सा हा प्लीज सांग सगळ्यांना, प्लीज सांग. नाही, अगं काय झालं होतं, 2 किस्से आहेत आणि दोन्ही नेमके विनय सरांच्या बाबतीतच झालेले आहेत. एक पहिला किस्सा असा आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांवर मालिका करणार होते आणि त्यासाठी त्यांचं कास्टिंग चालू होतं. तर मला मला तर एक्झॅक्ट आठवत नाही, पण 99% मला राहुल मेंदळेंनी सांगितलं की विनय, कारण तो तेव्हा विनय सरांबरोबर खूप असायचा, तर की विनय सरांची अशी अशी नवी मालिका सुरू होती, त्यांचं कास्टिंग सुरू होईल, तर तू तुझे फोटोग्राफ्स वगैरे देऊन ये. तर मी म्हणलो बरं, देऊन येतो मी. आणि मी गेलो तर तेव्हा ऑफिस बंद होतं विनय सरांचं, म्हणून मी एनव्हलप मध्ये माझे काही फोटोग्राफ्स टाकले आणि एनव्हलपच्या वर असं लिहिलं, फक्त शिवाजी महाराजांसाठी. म्हणजे म्हणजे माझं म्हणणं काय की शिवाजी महाराजांवर सिरियल आहे ना, तर मी रोल करणार तर शिवाजी महाराजांचाच करणार, बाकी रोल मी नाही करणार, असं माझं तेव्हापासून ठरलेलं होतं. सो मी त्या यांनी लिहिलं आणि ते त्याचा त्यांना भयानक राग आला. मग मग काही दिवस गेले आणि मग नथुराम गोडसे नाटकाच्या तालमी सुरू करणार होते ते, आणि मग त्याच्यात परत कास्टिंग करण्याची वेळ आली. तर खूप मुलं होती, म्हणजे जवळपास
आता मला एक्झॅक्ट शरद शरद हा किस्सा करेक्ट सांगू शकेल. कारण मी आणि शरद आम्ही दोघांनी तो वेगवेगळ्या अर्थाने उपभोगलेला किस्सा आहे. तर मला आठवते त्यानुसार 50-60 मुलं होती. त्यातनं 15 मुलं विनय सरांनी निवडली. त्या 15 मध्ये मी होतो. 50-60 मध्ये मी होतोच, 15 मध्येही मी होतो. 15 मधनं 5 मुलं निवडली, त्या 5 मुलांमध्येही मी होतो. 5 मुलांमधनं 3 मुलं निवडली, त्या 3 मुलांमध्येही मी होतो. हा. आणि आता आज ते सांगणार की फायनली नथुराम गोडसे कोण आहे. सो माझ्या सकट त्या दोघांनाही माहिती होतं की मीच आहे. मला तर खात्री होतीच की मीच सिलेक्ट होणार आहे, पण माझ्यासोबत जे 2 जण होते त्यांनाही असंच वाटत होतं की प्रसादच सिलेक्ट होईल. सो मी त्या आनंदात बसलो होतो की आता सर माझं नाव डिक्लेअर करणार, आणि आम्ही ते एका हॉलमध्ये बसलो होतो. तेवढ्यात शरद पोंक्षे आला. की विनय प्रसाद प्रसाद थांब, तुझा आवाज गेलाय पूर्ण. एक सेकंड. येत हा आहे. हा हा येस. हो येत. तेवढ्यात शरद मला पोंक्षे तिकडे आले. शरद पोंक्षे आला आणि म्हणाला की मला उदय धुरतांनी पाठवलंय सर तुम्हाला भेटायला. तर ते म्हणाले कशाला. तर तो म्हणाला नथुराम गोडसेसाठी. तर ते म्हणाले बस मी वाचून दाखवतो तू ऐक. तर तो म्हणाला बरं, कारण तोपर्यंत खूप ऑडिशन झाल्या होत्या, खूप जणांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती नथुरामची सुरुवातीचीच खूप मोठी सोलोलुकी आहे ती आम्हाला एक्झरसाइज म्हणून त्यांनी दिली होती करायला. तर ते बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करत होते. सर आज ते असं म्हणाले की तुमच्या सगळ्यांचं मी इतके दिवस ऐकतोय बघतोय, आज मला कसं अभिप्रेत आहे, मला कसं अपेक्षित आहे ती सोलोलुकी किंवा ओव्हरऑल नथुराम, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण बोलूया. तर आम्ही म्हणलं बरं. ओके. आणि विनय सरांनी लाजवाब पद्धतीने त्यांच्या नेहमीच्या हातखंड्याने ती सोलोलुकी वाचून दाखवली आणि अख्खा हॉल असा मेस्मराईज झाला होता की की काय या माणसाची भाषेवरची ताकद आहे, भाषेवरचं प्रभुत्व आहे, आणि शब्दफेक किंवा संवाद फेक ते त्यांच्या त्यांच्या स्टाईलनी ते किती अप्रतिम करत होते. आणि आम्ही सगळेजण विलक्षण असे स्टंड होतो की क्या बात आहे यार. आणि मग झाली त्यांची सोलोलुकी सादर करून, आणि मग ते शरदला म्हणाले हा ऐकलीस का रे. तो म्हणला हो ऐकली. हा दाखव वाचून. आणि शरदनी त्यानंतर जी काही सोलोलुकी वाचली त्याच्यानंतर आमचे फक्त एकमेकांकडे चला एवढेच लोक होते की आपलं इथलं काम संपलेलं आहे, आपलं या हॉलमधलं करिअर या क्षणी संपलेलं आहे. शरदनी लाजवाब वाचली. आणि पहिल्यांदा ऐकल्यानंतर इतकी सोलोलुकी जो माणूस इतक्या ताकदीने प्रेझेंट करू शकतो तो किती मोठा नट आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. आणि ते शरदनी वारंवार प्रूव्ह केलं, नथुराम मधनं तर केलंच केलं. आणि फायनली सर म्हणले की अरे या मुलांनी मला थोडंसं गोंधळात टाकलंय, त्यामुळे आपण जरा उद्या परवा डिसिजन घेऊ, आज आपण थांबूया. पण आम्ही हॉलमधनं निघतानाच आम्हाला माहिती होतं की शरद पोंक्षे आहे. मग सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं फोन करून नंतर, आणि मी गेलो भेटायला. आणि ते मला असं म्हणाले की प्रसाद तू आता एवढ्या सगळ्या मुलांमधनं तू फायनल 3 पर्यंत आला होतास आणि तूच ऑलमोस्ट होतास फायनल जोपर्यंत शरद आला नव्हता. पण शरद आल्यानंतर मी जरा डायसी झालो, कारण त्यांनी फार सुंदर वाचली एक. आणि दुसरं महत्वाचं सगळ्यात म्हणजे तुझ्या अपिअरन्स पेक्षा त्याचा अपिअरन्स जास्त सूट होतो नथुरामच्या कॅरेक्टरला, असं म्हणून त्यांनी मला नथुराम गोडसेंचे काही फोटो दाखवले, वेगवेगळ्या अँगलचे, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी काढलेले. आणि मला असं वाटलं येस शरद 100% माझ्यापेक्षा कितीतरी पटीनी त्या भूमिकेसाठी योग्य आहे. तर मी म्हटलं ओके सर, नो प्रॉब्लेम, आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. ओके. तर ते म्हणाले नाही ऐक, मला असं वाटतं की तू यातला सावंत जो इन्स्पेक्टर आहे ती भूमिका तू करावीस. त्याच्यावर मी त्यांना असं म्हटलं की नाही सर, करीन तर नथुराम, नाही तर काहीच नाही. त्याच्यावर ते असं म्हणाले विनय आपल्याला मोठा म्हणतोय पीप, अशी एक बीप गेला. विनय आपल्याला नाही म्हणतोय पीप, मोठा होशील पीप, मोठा होईल दा पीप, असं एक वेगवेगळे पीप 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 ऐकू आले. आणि त्यांनी हाकलून दिलं मला, चल. असा तो किस्सा आहे. पण मला हा किस्सा म्हणजे आता ह्याच्यातला जोक आमचा बाजूला ठेवला ना प्रसाद, तर मला ह्यातनं कायम हा किस्सा ऐकताना असं वाटत आलंय की दिस प्रूव्स दॅट यू हॅड गॉट दॅट मेट्रिक.
कारण तेवढा कॉन्फिडन्स तुला स्वतःवरती होता, तेवढा आत्मविश्वास होता की मी करूच शकणार आहे हे. मी प्रूव्ह ऑफकोर्स करून ऑफकोर्स. दाखवूच शकतो की मला काय येतं. आणि ना ह्याच्यासाठी खूप खूप धैर्य लागतं. म्हणजे एस्पेशली त्या काळामध्ये जेव्हा आपल्याला कामाची गरज असते आणि आपण शोधत असतो एक काहीतरी त्यामुळे मला हा किस्सा खूप आवडतो. प्रत्येक वेळेला मी हा कितीही वेळा ऐकला तरी माझी यातली मजा कमी होत नाही. आणि त्या मजेपेक्षा त्यातनं जे कौतुक मला वाटतं या सगळ्यातनं येणारं तुझ्याबद्दल ते जास्त. वा वा वा, मजा आली मला पण बोल. त्यात आपले अनेक मित्र आहेत बरं का या लाईव्ह सेशन मध्ये. संकर्षण आहे, अधोक्षज आहे, ते हो हाय हो 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 करतायत हो. आणि बाकी म्हणजे संकर्षण एक विलक्षण अवली व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत मला फार हेवा वाटतो संकर्षणचा. संकर्षण ज्या पद्धतीने लिहितो तशी एक दोन वाक्य जरी मला लिहिता आली तर मला असं वाटेल की मी भरून पावलो. इतकं इतकं सहज साधं सोपं आणि तरी असं थेट भिडणार असं हो लिहितो माझा ती मित्र. आणि फार उत्तम ऍक्टर आहे आणि फार पॅशनेट आहे. मला कायम असं वाटतं की 10-15 वर्षापूर्वीचा मीच मला बघतोय की काय, असं कायम वाटतं संकर्षणला बघितल्यानंतर. सो स्वीट. पण आता संकर्षणचा विषय निघालाय म्हणून संकर्षणनी लिहिलेलं नाटक ज्याच्यात त्याची पहिली प्रमुख भूमिका आहे, तू म्हणशील तसं, ते सुद्धा तू डिरेक्ट केलंयस. तर ऍक्च्युली आम्हाला त्यामध्ये पण काहीतरी गमती, कारण तुम्ही असे सगळे लोक एकत्र आल्यानंतर आणि त्याच्यात ते प्रशांत काकांनी प्रोड्यूस केलेलं नाटक आहे. सो तुम्ही काय गोंधळ तिकडे आणि धिंगाणा घातला असेल, आय कॅन ओनली इमॅजिन. तर मला तेही अगं फार ऐकायला मजा आली. आवडेल. आम्हाला फार मजा आली या नाटकाच्या प्रोसेसमध्ये. संकर्षण बिचारा ते नाटक घेऊन बरंच फिरत होता, पण त्या नाटकाचं काही होत नव्हतं. आणि एक दिवशी अचानक मंगेश कांबळींनी प्रशांतला सांगितलं की अरे संकर्षण एक नाटक लिहिलंय तर वाचूयात का. आणि सकाळी सकाळी चहा पिताना प्रशांतने ते नाटक वाचलं. प्रशांतला ते खूप आवडलं आणि त्या क्षणी प्रशांतने त्याला काय म्हणूया ऍडव्हान्स टोकन म्हणून एक चेक दिला. आणि तो म्हणाला की मस्त. काय, हो वा. काही झालं तरी मी हे नाटक करणार. पण या घटनेला सुद्धा 1-1.5 वर्ष गेलं आणि आज ते नाटक प्रत्यक्षात आलं. पण म्हणजे त्यांनी मला हे नाटक वाचायला दिल्यानंतर मी त्याला असं म्हटलं की याच्यात काही चेंजेस करायला लागतील. तर तो म्हणाला हे बघ आता मी तुझ्या हातात दिलंय त्याच्यामध्ये मी काही आडकाठी आणणार नाही, तुला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने आपण चेंज करूया. पण माझी एक अट होती की मला असं त्याला सांगायचं होतं की मी नाटक डिरेक्ट करीन, मला नाटक आवडलंय, मग मला तुला घेऊन नाटक डिरेक्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, मला आवडेलच. पण मला निर्माता उत्तम असायला हवा, कारण ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक असणार आहे दिग्दर्शक म्हणून. करेक्ट. तर निर्माता कोण आहे तुझ्या डोक्यात? तर तो म्हणाला प्रशांत दामले. म्हटलं नाही तुझ्या डोक्यात आहे ठीक आहे, पण प्रशांत दामले तयार आहे का करायला? कारण मला ही बॅकग्राऊंड माहित नव्हती, मला ती नंतर सांगितली त्यांनी की प्रशांतनी ऑलरेडी त्याला सह्या. टोकन दिलं. तर आणि प्रशांत तयार आहे म्हटल्यानंतर मी तुटूनच पडलो ग. म्हणजे प्रशांत सारखा माणूस जर निर्माता म्हणून या नाटकाला लाभत असेल तर याचं नक्कीच सोनं होणार. आणि ते त्यांनी प्रूव्ह केलं. इतके अप्रतिम आणि धुवाधार प्रेक्षक संख्येत शो चालू होते आणि तेवढं ते सगळं झालं. पण मला खात्री आहे हे सगळं उठल्यानंतर सुद्धा प्रशांत तेवढ्याच धमाक्यात परत शो लावेल. आणि संकर्षण, भक्ती, आमचा अमोल आणि प्रिया, चारच जण आहेत नाटकातले, हे तुफान परत एकदा त्याच जोमानी त्या नाटकाचे प्रयोग करतील, आय एम डॅम शुअर. पण मला फार मजा आली. तुला लॉकडाऊन उठल्यानंतर तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नाटक बघ. त्याच्यात मी खूप वेगळा एक प्रयोग केलाय आणि त्याला लोकांचा पण फार उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याच्यामध्ये स्पृहा, आता ते सांगण्यात खरं मजा नाही, ती पाहण्याची मजा आहे. पण त्याच्यामध्ये तुझ्या डोळ्यांसमोर अख्खाच्या अख्खा सेट बदलला जातो आणि नटांचे कपडे हो सुद्धा वाव. रंगमंचावर बदलले जातात, असं आहे. आणि त्याचं प्रॉपर लॉजिक दिलेलं आहे नाटकात सुद्धा की हे का होतंय असं. आणि त्याला ते लॉजिक जेव्हा संकर्षण सांगतो की हे का असं होतंय, तेव्हा पण प्रत्येक प्रयोगाला टाळ्या येतात आणि असं वाटतं यार याचसाठी केला होता अट्टाहास. फार फार किती मजा आली भारी. मला त्या प्रोसेसच्या दरम्यान. आणि प्रशांत सारखा निर्माता पहिल्याच नाटकाला मिळणं हे खूप मोठं माझं भाग्य आहे असं मी नक्कीच म्हणेन. आणि संकर्षण, भक्ती आणि अमोल प्रिया चौघही ऍक्टर्स खूप पॅशनेट आहेत, खूप डेडिकेटेड आहेत आणि अत्यंत नेमून दिलेलं काम जसंच्या तसं करतात. मी आज प्रयोगाला नाही म्हणून वाटेल ते करतायत वगैरे असं अजिबात ते चौघही करत नाहीत. सो आय लव्ह देम. वा वा वा, काय भारी. आणि नाटक पाहिलेले अनेक लोक म्हणतात की खूप सुंदर नाटक आहे.
आपल्याला कमेंट्स मध्ये मला असं पटपट पटपट दिसतंय. एकाने मी नॉर्मली कमेंट्स वाचत नाही या लाईव्ह सेशन मध्ये, पण मला हा प्रश्न खूप आवडलाय. मी वाचणार आहे हा प्रश्न. कारण इंक अँड फेबल .2 नामक एक व्यक्ती विचारते, मराठी पौराणिक सिनेमांमध्ये पात्रांचे डिझायनर कपडे, त्याला दिसणाऱ्या सेफ्टी पिन्स याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? चुकीचंच आहे, नक्कीच चुकीचं आहे. आणि त्यामुळे माझी हिरकणीची कॉस्ट्युम डिझायनर पौर्णिमा ओक किंवा माझा आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे किंवा माझे प्रोडक्शन मॅनेजर रत्नकांत जगताप किंवा माझी चीफ असिस्टंट डायरेक्टर मंजिरी ओक इथे आत्ता आहे या सेशनला, यांच्यापैकी कुणालाही जाऊन कुठल्याही हाय प्रेक्षकाने मंजू. कुठल्याही कुणीही विचारू शकतं की जेव्हा मी अख्ख्या क्रूची एकत्र मीटिंग घेतली होती, स्पेशली कॉस्ट्युम आणि आर्ट या सगळ्यांची मिळून, तेव्हा पहिली माझी सगळ्यात स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन अशी होती की एकाही बाईच्या नऊवारी साडीला पिनअप करायचं नाही, त्यांना ती साडी तशीच सांभाळता आली पाहिजे. आणि सोनालीला आम्ही 1-2 नाही, तब्बल 6 महिने नऊवारी साडी नेसून फिरायचं हे दिलं होतं, तालमी दिल्या होत्या प्रॉपर. मग ती साडी नेसल्यानंतर ती गुडघ्याच्या वर कशी येते, मग बसताना ती कशी होते, काय भाकरी करताना कशी होईल, बाळ हातात घेतल्यानंतर त्या साडीचं काय काय होऊ शकतं, या प्रत्येक सीनचा विचार करून त्या त्या दृष्टीने तिला आम्ही तालमी दिल्यात. आणि फायनल शूटिंगला सोनालीच्या अंगावर एकही पिन नाहीये. तिने प्रॉपर ती नऊवारी जशा त्या काळच्या बायका नेसत असतील तशी नेसलेली आहे. सो मला ते आवडत नाहीच आणि त्यामुळे मी ते करू दिलंच नाही. आणि आता हा कपड्यांचा आणि पौराणिक नाटकं किंवा सिनेमे ह्यांच्यातल्या कॉस्ट्युम्सचा विषय निघाला म्हणून मी हे सांगणार आहे. फक्त आज प्रसादला बोलावलंय म्हणून त्याचा कौतुक समारंभ करूया असा याच्यातला उद्देश नाही. पण नांदी नावाच्या नाटकात आम्ही काम करायचो एकत्र, ज्याच्यामध्ये प्रसाद रुक्मिणीचं काम करायचा सौभद्रमध्ये. आणि त्या प्रवेशामध्ये, त्या एका प्रवेशासाठी ते सगळं नीट साजून दिसावं याच्यासाठी त्याची काय धडपड असायची हे मी बघितलंय प्रत्यक्ष. त्याच्यामुळे त्या बाबतीत तो किती पर्टिक्युलर आहे. म्हणजे इतकी गोड रुक्मिणी. मी काय जुनी संगीत नाटकं पाहिलेली नाहीयेत, पण तेव्हाचे जे हिट पुरुष हिरो जे करत असतील स्त्री पार्ट, ते तितकीच काळजी घेत असणार आणि म्हणूनच ते लोकांना तितके भावले असणार यात मला कोणतीही शंका नाही. आणि तू विषय काढलाच म्हणून मला पटकन आठवलं की पहिलं मी जेव्हा माझ्याकडे हे नाटक आणलं ऋषिकेशनी आणि चंद्रकांत लोकरे बरोबर पहिली मीटिंग झाली, तेव्हा मी त्यालाही पहिलं असं सांगितलं होतं की मी ती नाडीची साडी पायात घालणार नाही. मला साडी नेसवणार असाल प्रत्येक प्रयोगाला तरच मी ही भूमिका करीन. आणि त्याला आपले 4ही निर्माते ताबडतोब तयार झाले आणि त्यामुळे तो रोल मी करू शकलो. पण फार मजा यायची, फार मजा यायची. म्हणजे गंमत तीच आहे ना, ती साडी घालायची नसते, साडी नेसायची असते. हा तो फरक. करेक्ट नेसली किती छान दिसते, घातली की चांगली दिसते. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण आता हिरकणी बद्दल आपण मध्ये बोलत होतो ना, तर सुप्रिया जाधव म्हणून एक पुण्याच्या गझलकारा कवयित्री आहेत प्रसाद, त्यांनी एक फार सुंदर शेर लिहिलाय, तो तुला ऐकवते. प्लीज. हिरकणी इतकीच फरफट रोज होते, हिरकणी इतकीच फरफट रोज होते, फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात. खरंय, पण खरंय खरंय. केवळ याच भावनेने मी टॅगलाईन सुद्धा फिल्मची काय दिली आहे बघ, की प्रत्येक आई असतेच हिरकणी, अशी त्या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्याच्या मागे हा सेम थॉट आहे की सगळ्याच बायका एवढे कष्ट करतात बाळासाठी, संसारासाठी, सगळ्याच. सो फक्त ती तर आहेच, ती तर फारच महान होती, पण आजची सुद्धा प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई ही हिरकणीच आहे, डेफिनेटली. किती खरं आहे. आणि मला म्हणून मी आता मुद्दाम तो शेर तुला ऐकवला, कारण सुप्रिया ती अदरवाईज फारच मस्त लिहितात. तर हा शेर इतका ऍप्ट आहे आजच्या आपल्या गप्पांमध्ये, कारण ऑफकोर्स तुझ्याशी बोलताना हिरकणीचा विषय निघणार नाही असं होणार नाही. पण पुन्हा एकदा म्हणजे मला काय वाटतं की तुझी वाचनाची आवड तू करत असलेल्या कामांमध्ये पण खूप दिसते बघ ना. म्हणजे अगदी कच्चा लिंबू हे सुद्धा त्या नाटकावर आधारित होतं. ते इतकं सुंदर गाजलेलं नाटक, ते हा सॉरी कादंबरीवरती, ज्याच्यावरनं ते नाटक आधी झालं होतं. पण हेच पुन्हा एकदा म्हणजे ज्या एका पुस्तकाचं ऑलरेडी एका माध्यमामध्ये रूपांतर झालंय, त्याचं पुन्हा एका वेगळ्या माध्यमात रूपांतरण करायचं, ही आधी एक फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर हा सुद्धा एक मोठा प्रवास असणार ना, याची प्री प्रोडक्शन हा सुद्धा.
डेफिनेटली डेफिनेटली. पण याचं निम्म्याच्या वर श्रेय मी चिन्मयला देईन. कारण जसं तू आत्ता म्हणालीस की कादंबरीचं नाट्य रूपांतर ऑलरेडी झालंय आणि ते गाजलंय खूप. आता ते बरोबर. नाटक विसरायचंय, बाजूला ठेवायचंय, पुन्हा कादंबरीवर यायचंय आणि त्याचं स्क्रीन प्ले मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. पण ते चिन्मयनी इतक्या हुकमतीने केलं, इतक्या लाजवाब पद्धतीने केलं की रेस्ट इज द हिस्ट्री. की कचलिंबूला नॅशनल आहे. सो मला असं वाटतं की त्याचा बेस चिन्मयनी फार अप्रतिम तयार करून दिला कच्चालिंबूचा. आणि गंमत अशी झाली की खर तर जयवंत दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी यांची आणि माझी एका वेगळ्याच चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान ओळख झाली. तो चित्रपट म्हणजे सेवन रोशन विला, हम्म. ज्याच्यामध्ये मी आणि तेजू आहोत. तर त्या हो. चित्रपटाचे निर्माते हे गिरीश दळवींचे मित्र. सो ते एकदा सेटवर आले होते आणि आमच्या अशा खूप गप्पा झाल्या. आणि मग ते गेल्यानंतर आमचे जे निर्माते होते भोसले काका, सेवन रोशन विलाचे, त्यांनी मला असं सांगितलं की प्रसाद, गिरीश दळवींची अशी फार इच्छा आहे की जयवंत दळवींच्या साहित्यावरती चित्रपट यायला पाहिजे. तर मी त्यांना त्या क्षणी असं म्हणलो की अहो, माझ्यासाठी जयवंत दळवी जवळजवळ देव आहेत. कारण तू अभ्यास करशील किंवा तू पडताळून बघशील परत एकदा तर ओरिजिनल कलाकृती असलेले खूप कमी नाटककार मराठीमध्ये आहेत. हो. बरोबर. बऱ्याच बऱ्याच जणांची नाटकं आधारित आहेत, रूपांतरित आहेत. रूपांतरित आहे. हं? पण जयवंत दळवी हे एकमेव असे नाटककार ज्यांची सगळ्या कलाकृती ओरिजिनल आहेत, कशावरही आधारित नाही, काही नाही, काहीही नाही. आणि विलक्षण विषय. तर मी त्यांना म्हटलं की अहो, हे तुम्ही काय काय म्हणताय, म्हणजे मला तर फार आवडेल, पण कोण करणार पिक्चर त्याच्यावर. तर ते मला असं म्हणाले, तूच का नाही करत. तर मी म्हटलं मला आवडेल, पण मला पटकन माझ्या डोक्यात आलं की त्यांनी मला ऋणानुबंध दिलं तर मी लगेच करीन पिक्चर. तर ते म्हणाले की प्रसाद काय योगायोग बघ, मला कालच गिरीश असं म्हणाले की ऋणानुबंधावरती चित्रपट यायला हवा आणि आज तू नेमकं त्याच हो, हो. कादंबरीचं नाव काढलं. आणि मग त्यांनी लगेच आमची परत गाठ घालून दिली आणि मग त्यांच्याकडनं मी ऋणानुबंधचे राईट्स घेऊन कच्चा लिंबू बनवला. आणि एक गमतीची गोष्ट अशी की कच्चा लिंबूला नॅशनल मिळाल्यानंतर गिरीश दळवींनी मला ऍज अ जेस्चर म्हणून दळवींच्याच अजून एका कादंबरीचे राईट्स दिलेत चित्रपटात. मी आता ते ओ, डिस्क्लोज काय नाही करणार. सुंदर. हा. किती भारी. वा 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 वा. तर मला असं खूपच वाटलं क्या मस्त आहे. बात आहे यार. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना की आपल्याला आपल्या कष्टाचं चीज झालं, आपण जे काही केलं होतं त्याचं सार्थक झालं, तसं आहे ते. खरं. आणि दळवींचं तू कुठलंही नाटक काढ, त्याच्यात एक विलक्षण अशी आपण तडफडतो प्रत्येक क्षणाक्षणाला की काहीतरी असं हालत असतं सतत काळजात. त्या कॅरेक्टर्सचा अभ्यास, त्या नाटकामध्ये मांडलेली पार्श्वभूमी, त्यांनी भाष्य केलेले स्त्री पुरुष संबंध, या सगळ्या फार गहन आणि फार मोठ्या गोष्टी आहेत. सो दळवी माझ्यासाठी फार वेगळ्या स्थानावर आहेत माझ्या मनात. डेफिनेटली. अगदी. आणि मला गंमत काय वाटते, म्हणजे ज्या जयवंत दळवींनी इतकं सगळं सिरियस किंवा कॉम्प्लेक्स, तू आता म्हणतोयस तसं नातेसंबंध असतील किंवा ते कोकणातलं एक गूढ काहीतरी वातावरण असेल आपल्याला तिथे खेचून नेणारं, या सगळ्या गोष्टी लिहिल्यात त्यांनीच. सारे प्रवासी घडीचे सुद्धा लिहिलंय. सो हे म्हणजे हा किंवा ग्रेटेस्ट तोच जो आहे माणूस जेव्हा दळवी. ललित लेख लिहितो किंवा विनोदी लेख लिहितो तेव्हा स्वतःचं नाव हो. ठणठणपाळ असं ठेवतो. ठणठण पा. म्हणजे ती काय गंमत आहे बघ ना. मला फार मजा वाटते. आणि तू आता म्हणालीस की वाचनाची किंवा कादंबरीवर, तर नेमकं झालं बघ कसं की पहिला चित्रपट कादंबरीवर आधारित होता, दुसरा ऐतिहासिक होता आणि तिसरा जो मी आता अनाऊन्स केलाय चंद्रमुखी, तो परत पुन्हा एकदा कादंबरीवर आधारित. आणि ती सुद्धा प्रचंड गाजलेली कादंबरी विश्वास पाटलांची. आणि पुन्हा त्यांचा मी एक वेगळा फॅन आहेच, कारण मी रणांगणमध्ये काम केलंय. 286 प्रयोग मी रणांगणचे केलेत. पानिपतचं पारायण केलंय, झाडाझडतीचं पारायण केलंय, किंवा त्यांच्या नवीन नवीन कादंबऱ्या ते स्वतःच्या हस्ताक्षरात काहीतरी संदेश लिहून मला जेव्हा गिफ्ट देतात, मला फार भारी वाटतं. आणि मी त्यांचा फार अर्थात. लाडका नट आहे. आणि असं ते बऱ्याचदा जाहीर पण सांगतात, तेव्हा मला असं वाटतं की क्या बात आहे यार, वा. मला मला हा माणूस माझं कौतुक करतोय आणि आज त्याच्या कादंबरीवर चित्रपट बनवायची संधी मला मिळते. और क्या चाहिए जिंदगी से. किती खरंच आहे, किती मस्त आहे यार. वा वा वा. अशीच चांगली चांगली पुस्तकं तुझ्या वाचनात सारखी सारखी येत राहोत आणि त्याच्यात चांगले चांगले चित्रपट असेच येस. तुझ्याकडनं येत राहोत. खरंच म्हणजे ऑनेस्टली फिंगर्स क्रॉस्ड.
प्रसाद, आणखी अनेक लोकांच्या आता याच्यामध्ये मी खालती बघते कमेंट मध्ये, तर तुझ्या गाण्याबद्दल पण लोकांना फार अप्रूप आहे. म्हणजे फक्त तू सारेगमपचा विनर आहेस म्हणून असं नव्हे, पण ओव्हरऑलच इतक्या गोष्टी करणाऱ्या कलाकारांबद्दल लोकांना नेहमीच जास्त कौतुक वाटतं. म्हणजे फक्त अभिनय असं नाही, पण त्या अभिनयाला पूरक अशा इतक्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह तुम्हा सगळ्यांना करता येतात, ही खूप मस्त गोष्ट आहे. पण तू गाणं शास्त्रोक्त शिकला नाहीयेस ना, का शिकलाय? नाही, मी कुठलंच गाणं शिकलो नाही काही कधीच. माझी आई संगीत विशारद आहे आणि अच्छा. त्यामुळे अर्थातच ती उत्तम गाते. तिची फार अशी इच्छा होती की मी शास्त्रीय संगीत शिकावं. मी सुरूही केलं होतं, पण माझं मन रमलं नाही तिकडे. मला अगदी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला कंटाळा आला तेव्हा शास्त्रीय संगीताचा. पण नंतर 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 मला ते ऐकायला खूप आवडायला लागलं. पण शास्त्रीय संगीत गाणं ही माझी पहुंच नाही हे मला तेव्हाच लक्षात आलं आणि मी ते थांबवलं. त्यामुळे मी जे कार्यक्रम करायचो कोरस सिंगर म्हणून किंवा नॉर्मल सिंगर म्हणून, ते सगळे लोककलेचे लोकधारेचे कार्यक्रम होते. त्याच्यामुळे असेल म्हणा की काय, माझ्यावर पगडा जास्त लोकगीतांचा आहे. फोक मी जास्त एन्जॉय करतो किंवा भावगीतं सुद्धा उडती असतील चाल तुरुतुरू सारखी, मनाच्या दोंदीत सारखी, तर ती मी जास्त एन्जॉय करतो इन्स्टेड ऑफ शुक्रतारा मंदवारा. म्हणजे तेही माझं आवडतंच गाणं आहे डेफिनेटली. पण मी एन्जॉय जास्त पेपी, जास्त उडती गाणी ज्याचा बेस फोकचा आहे, अशी गाणी मी जास्त एन्जॉय करत आलो लहानपणापासून. आता तुला एक गंमत सांगते मी. तुझ्या गाण्याशी माझा सगळ्यात आधी एक कनेक्शन कुठे आलं ते तुला सांगते. ते तुला अजिबात आठवणार नाहीये, त्याच्यामुळे हा किस्सा मला तुला सांगायलाच पाहिजे. प्लीज. एक हा असा सगळा सुखाचा नावाची जी मालिका तू केली होतीस, हो. हा, त्याच्यामध्ये ती मराठीमधली पहिली मोठी मालिका, म्हणजे लिटरली बिग 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 बॅश अशी मालिका होती. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठी इंडस्ट्री होती. हम्म. त्यामध्ये संदीप मेहता आणि सीमा देशमुख हे दोघं होते. हम्म. त्या दोघांना दोन मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यातली जी मुलगी असते ती मी होते. व्हॉट? सिरियसली? मी इयत्ता 7वीत असताना, 6वीत असताना ती सिरियल. नाही 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 नाही, चल. आणि आणि आता तुला असं वाटेल की मी फेकाफेकी करते, पण तसं नाहीये हे तुला कळेल लगेचच, कारण मी पुराव्याने शाबित असं करणार ते आता. ती जी रॅपअप पार्टी झाली, एका लग्नाची दुसरी एक गोष्ट हा नव्हे, असा धागा सुखाचा. हा. एक हा असा धागा सुखाचाची जी रॅपअप पार्टी झाली गोरेगावच्या सनविल का मूनविल नामक एका सनविला बंगल्यामध्ये. सनविला सनविला. तर हम्म. त्या पार्टीला मी माझ्या आई बाबांसोबत आले होते, कारण रात्री पार्टी असते म्हणून. हं. आणि तिथे लोक गाणी म्हणू लागले. तर त्या गाण्यांमध्ये पंकज विष्णू यांनी मन तळ्यात बरोबर. मळ्यात हे गाणं म्हटलं, आणि तुम्ही संदीप खरे यांचं कसे सरतील कसे असे सरतील हे सर. गाणं म्हटलं होतं. बरोबर बरोबर बरोबर. तर तिथे वा माझं आणि तुझ्या गाण्याचं असं एक कनेक्शन आहे. वा वा वा, क्या वाद आहे. आईला हे मला अजिबात माहिती नव्हतं ग. मला आणि आठवण्याचा तर काही प्रश्नच नाही, मला माहितीच नव्हतं हे. नाही, करेक्ट, तुला माहिती नसणार आहे ते, बरोबर आहे, कारण आपलं शूटिंग, तू त्याच्यामध्ये विलन होतास, त्यामुळे हो हो आपलं हो. शूटिंग कधीच एकत्र नव्हतं. आणि माझे सीन मोस्टली त्याच्यामुळे राधिका शूटिंगलाही आपण हर्षे कधी बरोबर भेटलो. असायचे. हा हा, राईट. करेक्ट. राईट. आणि हे आपल्या ऍक्च्युली बाकी अदरवाईजच्या पण गप्पांमध्ये हे कधीच बोलणं झाले हो नाही. ग. हो, इकडे ते खरंच नाही, होते. खरंच नाही झालं. मला खरोखरच धक्का बसला ऐकून. आणि तू आईबाबांसोबत आली होतीस हे फार मला रंजक वाटतंय आता ऐकताना आणि की. आणखी एक तुला गंमत सांगते, आणखी एक गंमत जिथे अशीच मी तुला जेव्हा स्टार प्रसाद असं कधी बघितलंय, हेही मी तुला सांगते, तेव्हा तुम्ही अवघा रंग एक झाला ही मालिका करत होता. आणि त्याचं अवघाची संसार. अवघाची संसार, अवघा रंग, सॉरी सॉरी, मला हा. माफ करा त्या क्षणी. अवघाची संसार नावाची मालिका चालू होती, त्याचं शूटिंग चालू होतं. तर हम्म. शशांक सोळंकींनी त्यासाठी मला भेटायला बोलावलं होतं. हम्म. आणि तिकडे मंदार दादा सुद्धा होता, हम्म. तू होतास, आणि तुझा एक काहीतरी भयंकर, तू असा असा खुंचीपणे जो त्या सिरियल मध्ये बघत फिरायचा लोकांनी, तसा एक सीन चालू होता. आणि तिकडे सुद्धा
दादरहून यायचं म्हणून. मी 10वी किंवा 11वीत असेल. तेव्हा आई बरोबर मी आले होते प्रशांत सोळंकींना भेटायला. पण आणि तिथे तिथे तू कुठल्या जसं तू रोलसाठी? जसं अमृताताईच्या धाकट्या बहिणीचं कॅरेक्टर वहिनीचा. होतं. हा. काहीतरी ओके ओके. इंट्रोड्यूस होणार होतं. हो हो आणि हो. शशांक सरांनी मला बोलावलं होतं आणि मी बाणेदारपणे मला हे करायचं नाही असं सांगून तिकडनं बाहेर आले. शाब्बास पोरी, शाब्बास. जिंकलस. तेव्हा मी तुला ते सीन करताना असं असं वगैरे बघितल्याचं मला आठवतं. असं तू कधीच बघितलं नसशील असं विचार करून. तू तिथे असं बघितलं असेल, अरे कोण हो, आहे हा, काय वगैरे. तसं ना तेव्हा आपली ओळख नव्हती. अच्छा. मग ठीक आहे. वा वा, पण हे तू नाही सांगितलंस हे मला फार आवडलंय. हो ना, कॅरेक्टर. स्पृहा, तुझा व्हिडिओ पॉज झालाय स्पृहा. हॅलो. ओके. नाही, बफर होत आहे. हा, मी तुला परत ऍड हा, करते. मी तुला परत ऍड करते. नाही चालू, मला आता दिसतंय व्यवस्थित. तुला? मला करेक्ट दिसतंय. तुला आवाज आणि व्हिडिओ दोन्ही बरोबर दिसतोय ना? हा, आवाज करेक्ट येतोय, व्हिडिओ हा परफेक्ट, आता परफेक्ट आहे. तुला बघ. येस 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 येस, मला करेक्ट येतंय आता. मी का विचारतेय, कारण काही लोक म्हणतायत की माझा आवाज येत नाहीये. तर तसं का होतंय नाही, मला मला समजत नाही. मला येतो आता. आवाज येतोय असंही लिहितायत वाटतं. लिहितात का? आता येतोय. हा, ओके. तर अशी सगळी गंमत, हे मला तुला सांगायचं होतं आणि ते या गप्पांच्या निमित्ताने मी तुला क्या सांगितलं. बात, क्या बात आहे. दोन ठिकाणी तू अशी मला ओझरती अशी निघून गेलीस. हा, आपली तेव्हा तर काही म्हणजे तो तर इतकं कमाल आहे ना, मला अजून आठवतं. आणि मग मी ते कसे सर तिला सय ते इतकं आवडलं मला की मी त्याचे शब्द शोधून काढले आणि मग ते गाणं अच्छा. पाठ केलं. आणि मग ते जिकडे कुठे मला मिळालं गायला तितक्या माझ्या गाणेड्या आवाजामध्ये मी सगळीकडे ते ऐकवून मोकळी झाले. आ, आई, आई. पण प्लीज ते गाणं ऐकव चांगला ना आहे मला, आवाज तुझा, म्हणजे ती चांगला आहे, एवढं संदीपची काय वाईट. एकतर ऐक ऐक ना, बरोबर आहे. पण ती संदीपची फारच गोड कविता आहे म्हणून पण, आणि ती तू खूप छान ऐकवतोस म्हणून पण आम्हाला ऐकव ना थोडीशी. कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा, रीते रीते मन तुझे उरे. ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे, खोल खोल कोण आत झुरे. आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा निळी, सोसताना सुखावून हसशील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरशील ना, भरशील ना. इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी, झडे सारखाच भरतडा.
तूच तूच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे सारा सारा तुझा तुझा सडा. इथे वा. दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी झडे सरकाच भरतडा. तूच तूच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे सारा सारा तुझा तुझा सडा. पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून जाता नाही पाय भर मखमलना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरशील ना भरशील ना. वा 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 वा, क्या बात है. मला पुन्हा एकदा सातवीत गेल्यासारखं वाटलं. किती मस्त. वा वा. नाही रे, पण खरंच मजा आली यार, खरंच मजा आली. मस्तच. तो लिहितोच फार गोड. माझा फार लाडका आहे, प्रचंड लाडका कवी. त्यामुळे हो. माझ्या आलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनीच लिहिलेली गाणी आहेत. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा, देवाजीचे दोन हात, सारे आई बाबा. आणि शिवराज्याभिषेक गीत, जो खरं तर चमत्कार म्हणला पाहिजे आजच्या जगात, की 10-10.5 मिनिटांचं महाराजांच्या स्तुतीचं गाणं इतक्या विलक्षण ताकदीने संदीपनी लिहिलेलं आहे की काय काय बोलायचं. म्हणजे त्यांनी मला जेव्हा साईन ऐकवली की आज आमुचा राजा बसला तख्त मराठीवरी, अशी फक्त मला साईन एवढीच पाठवली लिहून. तर मी त्याला म्हटलं काय आहे, तर तो वा. म्हटला ही साईन आहे आपल्या गाण्याची. तर ती साईन ऐकूनच माझ्या अंगावर एवढे शहारे आले होते की क्या बात आहे. आणि पुढे त्यांनी मिरॅकल केलंय त्या गाण्यात. खरोखर तू नीट गाणं ऐकशील तर त्या त्या हो. जातकुळीनुसार ते ते शब्द वापरून सुफी सुद्धा म्हणजे एक एक सुफी कव्वाल महाराजांचं कौतुक करतोय, महाराजांना प्रेज करतोय. आणि ते सुद्धा त्याची उर्दूवर सुद्धा तेवढीच पकड आहे, त्याची उर्दूची समज आहे हो, तेवढीच अरे अप्रतिम आहे. मोरयामधली कव्वाली नाही का त्याने लिहिलीये, काय अप्रतिम लाजवाब, लिहिलीये. हे लाजवाब, लंबोदर लाजवाब. गजमुख मेरे मित्र, काय सुंदर लिहिले. मला पण संदीपच्या भयानक आवडतात कविता, भयानक. आणि आता गेल्याच सेशनला संदीप होता आपल्याकडे हो खजिन्यामध्ये. हो 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 तर हो. त्याने ज्या कविता ऐकवल्या ना त्याच्या, म्हणजे आम्ही सगळे वेडे झालो होतो लिटरली. पण प्रसाद, मी सगळ्यांना प्रेक्षकांना पण विचारते. सॉरी, तू काहीतरी म्हणत होतास का? मी तेवढ्यात तुला मी थांबवलं. म्हणत होतो की मी नुसतं 2च चित्रपटांचा उल्लेख केला, कच्चा लिंबू आणि हिरकणी. पण त्याच्या आधी जो हायका नायका नावाचा चित्रपट, जो मी आणि पुष्करनी डिरेक्ट केला होता, हो त्यातलं हो हो सुद्धा जे गाणं गाजलं, देही वणवा पिसाटला, ते पण संदीपनीच लिहिलेलं गाणं. हो. सो अशी आमची तुम्ही हॅट्रिक चंद्राच्या झालेली आहे. सिल्वरचे हातात बिल्वर, हे हे ताऱ्यांच्या आउटस्टँडिंग डायमंडचा आहे. झुमका, हा कमाल आहे. सॅटनच्या सॅटनच्या कडिगत कमरेला चेन, कडिगत करी बेचैन तरी मादकसा बेचैन ठुमका. नाजूक. वा वा. अशक्य आहे, अशक्य आहे. अशक्य आहे, फारच कमाल. प्रसाद, मी ना आपल्या प्रेक्षकांना विचारते की ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला कुठल्या कविता ऐकायच्या आहेत ते तुम्ही सांगा. आपण त्या अच्छा फरमाईश तुम्ही केलेली जी असते ती पण अच्छा. ह्याच्यातनं घेता, जितक्या कविता येतील तितके प्रयत्न करू. तर रिद्धी शेटे म्हणून आहे जी आपला बघते हा खजिना रोज, तर तिने कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती कविता तिला ऐकायची आहे म्हणून सांगितली होती. तर मी ती कविता कुठली ऐकवते. कुठली? कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती नावाची एक हो प्लीज अतिशय ऐकव, सुंदर प्लीज ऐकव, कविता. प्लीज प्लीज तर ऐकव, मी प्लीज ती ऐकव. ऐकवते. म्हणजे ही माझी पर्सनली मला वाटतं कुसुमाग्रजांची अत्यंत आवडती असलेली कविता आहे. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघखंडासत्या किनारती निळ्या धारा. वा. स्वप्नासम एक एक ताराविरे आकाशात, स्वप्नासम एक एक ताराविरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे तुझे हात, चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. काढ सखे, रात पाखरांचा आर्त नाद नच कानी पडे, रात पाखरांचा आर्त नाद नच कानी पडे, संपवुनी भावगीत झोपलेले रातकिडे. वा. पहाटचे गार वारे चोरट्याने जगावर, पहाटचे गार वारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजतात वाळलेल्या पानांवर.
शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गरजविल जग घटकेने दोन, हा 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 जमू हा. लागलेले दव गवताच्या पातीवर, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भू तारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, चांदण्यांचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, कुसुमाग्रजांच्या ऐकॉने गोळी. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतोया आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. वा वा. खळ्यामध्ये बांधलेले बैल होवो निया जागे, खळ्यामध्ये बांधलेले बैल होवो निया जागे, गळ्यातील घुंगुरांचा नाद कानी येऊ लागे, आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग. ही ना काही क्षणांची कविता आहे, म्हणजे काही क्षणांमध्ये रात्रीमध्ये घडणारं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याची कविता आहे. आणि म्हणजे हे वर्णन फक्त ते लिहू जाणे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग, हालचाल कुजबुज होऊ लागे जागोजाग, काढ सखे गळ्यातील तुझे गळ्यातील चांदण्याचे हात, तुझे. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. आणि संपली रात्र आता. होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले. वा. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, ध्वज त्यांचे कनकाचे लागतील गडावर, ओततील आग जगी आणि ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. स्वप्नाची क्या बात. समाप्ती. अशक्य आहे. है ना, काय सुंदर. अशक्य. प्रसाद, प्लीज तुझी एखादी कविता ऐकूया. अगं कुसुमाग्रजानंतर मी म्हणजे डायरेक्ट सूर्यानंतर विजलेल्या काड्यापेटीकडे येणार काय म्हणजे. पण तू कुसुमाग्रजांची नाहीच ऐकवायचीस कविता रे, तुला तुझीच कविता ऐकवायला सांगते. तेच म्हणतोय मी, कुसुमाग्रजांची ऐकल्यानंतर माझी कविता काय ऐकायची. नको ग, एवढे नाही लोक नाही, बघतात असं ते नाही, सगळे. याला काय. असं नको. छे छे, आपण कम्पॅरिझन थोडीच करतो. कुठली तुला आवडेल? एक मागच्या आठवड्यात लिहायचा प्रयत्न केलाय, जरा मुक्त छंदातली आहे. ते अच्छा. ऐकतो. आज अचानक आयुष्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली FB वर. वा आज अचानक आयुष्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली FB वर. ऍक्सेप्ट केली मी पण थोडेसे फोटो बघून. वा. ऍक्सेप्ट केली मी पण थोडेसे फोटो बघून. नंतर हळूहळू सगळे फोटो पाहायला लागलो आयुष्याचे. नंतर हळूहळू सगळे फोटो पाहायला लागलो आयुष्याचे. तर लक्षात आलं, आयुष्य चालू होतच, पण फ्रेंड व्हायला 40 वर्ष लागली. वा वा. ते सुद्धा त्यानीच रिक्वेस्ट केली तेव्हा. असो, आता आम्ही म्हणजे मी आणि आयुष्य खूप चॅट करतो. अर्थात दोघांनाही वेळ मिळतो तेव्हा दोघांच्या सवडीनी. खूप दिवसांनी एकदा पुन्हा पाहिलं मी आयुष्याचं अकाउंट. खूप दिवसांनी एकदा पुन्हा पाहिलं मी आयुष्याचं अकाउंट. आणि मग लक्षात आलं की खूप साऱ्या क्षणांना आवडून सुद्धा लाईक करायचं राहूनच गेलं होतं. वा. मग त्यानंतर काय विचारता, आयुष्याचं पेज फार भरून गेलं माझ्या लाईक्सनी. मग त्यानंतर मी एकदा नीट निरखून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की आयुष्याने माझाच फोटो ठेवलाय त्याचा DP म्हणून. तेव्हा मी त्याला विचारलं तर रिप्लाय आला
की अरे इतक्या वर्षात कधी वाटलंच नव्हतं आयुष्याला चेहरा असतो असं, पण आता आपल्यात बोलणं सुरू झालं ना, मग थोडा चेहरा मोहरा द्यावासा वाटला म्हणे त्याला. वा वा वा. पण त्यामुळे लोकांची गोची झाली ना, पण त्यामुळे लोकांची गोची झाली. लोक आता कन्फ्यूज होतात की माझ्याशी बोलायचं का आयुष्याशी. मग मी आयडिया केली आयुष्याचं पेज मर्ज करून टाकलं माझ्या अकाउंटमध्ये. आता लोकही रिलॅक्स, मीही, आणि पर्यायाने आयुष्यही. आणि आमच्या जॉईंट पेजमुळे लाईक्स पण खूप वाढल्या हो ऑटोमॅटिकली. वा वा तुम्ही पण वा. तुम्ही पण वाट पाहत राहा, येईल नक्की रिक्वेस्ट तुम्हाला पण आयुष्याची. वा वा वा. कमाल हा, कमाल. वा वा वा. जरा जरा गंमत फारच थोडीशी. किती मस्त. तुला आणखीन पण रिक्वेस्ट करतायत लोक, एकीवर प्रेम करून आमचं कधीच भागत नाही वगैरे. तुझ्या कविता यार लोकांनी ती एवढ्या ऐकल्यात. ती खूप ती जित्याची कविता आहे खरं तर ती, आणि ती अनेकदा ऐकून झाली आहे ती. आता आज इथे नको. एका नवीन येणाऱ्या चित्रपटासाठी मी पहिल्यांदा गाणं लिहिलंय. अरे अं, वा. हा, तर ते कालच रात्री लिहिलं. त्याचे थोडस मुखडा आणि एक हे ऐकवतो तुला मी. वा 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 वा. त्याचा हिरो मराठी आहे चित्रपटाचा, आणि हिरोईन हिंदी आहे. सो तो ओके. एक शब्द तो तिला कळावा म्हणून त्याच्यात हिंदी वापरलेला आहे या कवितेमध्ये, या गाण्यामध्ये. लव्ह सॉन्ग आहे. भिजली थोडी बुजली लाज गाली दिलबरा, भिजली थोडी बुजली लाज गाली दिलबरा, रुजली थोडी सजली आज लाली दिलबरा, वा. रुसली थोडी हसली आज माझी दिलबरा, दिसली थोडी फसली आज माझी दिलबरा, का नव्याने पुन्हा अशी साद घाली दिलबरा, का नव्याने पुन्हा अशी साद घाली दिलबरा, का जुन्याने पुन्हा तुझे नाव ओठी दिलबरा, भिजली थोडी वा वा बुजली लाज गाली दिलबरा. अशी काल वा रात्रीच वा. केलेली कविता आहे. क्या बात आहे. माझे बाबा लाईव्ह आहेत आता, एकतर आई बाबा दोघही आहेत. आणि त्यांना बरं. फार भारी वाटतंय की तू लिरिक्स पण लिहितोयस आता, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र, असं ते तुला खूप वा वा क्या बात आहे असं पाठवतात. थँक्यू प्रयत्न चालू आहे, पण लिरिक्स नाही. म्हणजे मी अजून खूप खूप लांब आहे या तुम्ही ज्या कमांडनी करता, किंवा तू ज्या पद्धतीने कविता करतेस, किंवा जित्या, संदीप, फार अमेझिंग आहे. मला फार हेवा वाटतो तुम्हा लोकांचा खरंच. पण मी तुला ऑनेस्टली सांगू का, मला पण असं वाटतं की लिरिसिस्ट म्हणून, म्हणजे गीतकार म्हणून काम करायची माझी अजून तेवढी पात्रता नाही झाली. कारण तू जे म्हणलास ना, ज्या कमांडनी संदीप असेल किंवा जितू असेल किंवा पट्या असेल आपला क्षितिज पटवर्धन, ही सगळी मंडळी आता जी लिहितायत, वैभव दादा मोठं एक नाव, वैभव जोशी. सो या सगळ्या लोकांना सॉरी मी गेले ना मध्येच, एक मिनिट. आले का मी परत होता. हा, आली. हा. सो ती कमांड माझी नाहीये तेवढी, कारण एखाद्या स्पेसिफिक सिच्युएशन वरती, एखाद्या स्पेसिफिक पद्धतीच्या चालीवरती, त्या फिल्मला साजेस तो विषय पकडून लिहिणं, आणि या सगळ्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्याची तयारी ठेवणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी, म्हणजे ती यायला लागते, आणि त्याच्यासाठी त्या क्राफ्ट वरती कमांड पाहिजे, जी माझ्याकडे नाहीये. म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की तो एक मोठा प्रवास आहे खूप पार करायला. आणि हे लोक फारच फारच ग्रेट आहेत, जे गाणी अशी लिहू शकतात ना वाटेल त्या विषयावरती. ते फार भारी आहेत. आपल्या एवढ्या मस्त गप्पा चालल्यात, आणि वेळ अजिबातच कसा जातोय कळत नाहीये. 5:30 वाजलेत. तासभर निघून बापरे, गेलाय. 1 तास झाला. हो, 1 हो, तास झाला. खरंच की. प्रसाद, मला तुझा आवाज खूप कमी येतोय अचानकपणे परत. बघ येतोय आता. नाही, खूपच कमी येतोय. म्हणजे आता बघ येतोय. नाही, मी तुला परत ऍड करू का? नाही, मला व्यवस्थित येतोय, आणि माझ्याकडे फुल आहे व्हॉल्यूम.
बघ आय एकदा डोंट चेक नो कर. मला. हा, माझ्याकडे अजिबातच म्हणजे अगदीच तू बोलतोयच मला कळतंय पण आवाज खूप कमी येतोय. नाही पण तुला आता काहीतरी कॉल का मेसेज आला होता त्याच्यामुळे गेला असेल तो, मे बी. मे बी, मे बी. आता येतोय? किंवा माझ्याच नेटवर्कचा प्रॉब्लेम. नाही, मला अजूनही येत नाहीये नीट. नाही काय खाली सगळेजण येतोय येतोय लिहितायत. हो, लोकांना येतोय पण मग ठीक आहे आपण कंटिन्यू करू शकतो. लोकांना हा. व्यवस्थित आवाज येत असेल तर काही प्रॉब्लेम. हो येतोय आम्हाला असं म्हणतायत. हो हो हो, आम्हाला क्लिअर येतोय, आवाज चांगला आहे. ओके, परफेक्ट. सो आणखीन एक होडी नावाची माझी कविता आहे, तिची फरमाईश आली होती, ती मी ऐकवते. हो आणि हो मग ती मला मलाही वाटतं तू एक ऐकायचीच आहे. काहीतरी. येस. हा, ऐकावं आणि मग आपण आजच्या गप्पांमध्ये थांबूया. डेफिनेटली. येस येस येस. चालेल चालेल ना? चालेल. हो प्लीज प्लीज. अम, तर ही होडी नावाची कविता, लोपामुद्रा नावाचा माझा जो संग्रह आहे त्यातली एक कविता आहे आणि आत्ता जस्ट तिथे कोणीतरी ही फरमाईश केली आहे तर ती कविता ऐकवते. करडा समुद्र पार दूरवर दिसणारा, करडा समुद्र पार दूरवर दिसणारा, जमिनीचा एकच तुकडा, पिवळट कोरडा चंद्र नुकताच झोपून उठल्यासारखा, पिवळट कोरडा चंद्र नुकताच झोपून उठल्यासारखा, लाटा सुद्धा हिरवट निळ्या, काडीपेटीची काडी कशी क्षणभर लकाकते तशा, लाटा सुद्धा हिरवट निळ्या, काडेपेटीची काडी कशी क्षणभर लकाकते तशा, एक होडी पुढे पुढे येतेय, बंदरात नांगर टाकतीये, एक होडी पुढे पुढे येतेय, बंदरात नांगर टाकतीये, आपला आधीचा वेग काबूत आणायचा प्रयत्न करतेय. या चिखला मातीच्या गाळातून पुढे सरकण्यासाठी आधीचा वेग विसरणं भाग आहे तिला. आधी खूप त्रास, वेदनाही, आधी खाबरली थोडी थोडीशी, पण मग हळूहळू जाणवणारी किनाऱ्याची हवा सुगंधी, आतून आवडणारी, एक थंडगार निळं आलिंगन, होडी कल्पनेतही मोहरली, एक वा. थंडगार निळं आलिंगन, होडी कल्पनेतही मोहरली, त्याच आवेगात भान सुटलं, एका बर्फाच्या कड्याला टोक घासलं, होडीत आता निळाशार प्रपात प्रचंड आवेगाने धावत आत, होडीत आता निळाशार प्रपात प्रचंड आवेगाने धावत आत, होडी बुडत चाललीये खोल खोल, होडी बुडत चाललीये खोल खोल, पण बुडताना सुद्धा होडीला आता भीती वाटत नाहीये, पण बुडताना सुद्धा होडीला आता भीती वाटत नाहीये, बुडण्याचं दुःख तर त्याहूनही नाहीये. मूकपणे हसून तिनं झोकून दिलंय स्वतःला या उत्कट समर्पणात, मूकपणे हसून तिनं झोकून दिलंय स्वतःला या उत्कट समर्पणात, आता तिथल्या लाटांना रोज एक धडधड ऐकू येते तिच्या आणि सागराच्या हृदयाची. वा 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 वा, क्या बात आहे. मला निळं आलिंगन मला फारच आवडलं. मस्त आहे, खूप छान. मी तुझी आधी ऐकली होती कुठेतरी ही कविता, मला असं मला आता ऐकल्यानंतर आठवलं. हो हो हो, येस. काय ऐकवशील? हा, तुला येते का ऐकू मी काय बोलतोय? नाही, मला तुझं येते आवाज, मी तुला पटकन परत ऍड करते प्रसाद. नो प्रॉब्लेम. हा, एक सेकंड, परत ऍड करते. मी प्रसादला लगेचच परत ऍड करते, काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर ते असं हळू आवाजात ऐकण्यापेक्षा आपण पुन्हा एकदा ऍड करू. हॅलो, येस. येतं ऐकू? अजूनही मला नीट येत नाहीये, पण आय होप आता बाकी सगळ्यांना नीट ऐकू येत असणार आहे. हा नाही, मला तुझा आवाज नीट येतोय, फक्त तुझा व्हिडिओ सारखा बफर होतोय बहुतेक. पण असं खरं फाईन. तर व्हायला नाही माझ्याकडे पाहिजे पण. आपलं परवा बोलणं झालं त्यानुसार माझ्याकडे किशोरचे 2 ऑप्शन आहेत. दोन्ही तू ऐकले असशील, मला माहित नाही, ऐकले असशील खरं कदाचित. अवघड गणित जगण्याचं ही सोपं करीत जाय, ऐकलीस? नाही नाही नाही, पण मला माहित, ती ऐकव कविता. कुठली, हीच ऐकू? अवघड अवघड गणित. गणित का हो हो हो, अवघड गणित. नाही, तर दुसरं ऑप्शन गालिब होता दुसरं ऑप्शन, पण ठीक आहे, कसंही तुझ्यावर.
पण ऍक्च्युली तू दोन्ही ऐकवल्यास तरी मला चालेल. ओके. पहिलं अवघड गणित जगण्याचं. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय. कॉम्प्युटरशी माझ्या माईचं देणं घेणं नाही. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय. कॉम्प्युटरशी माझ्या माईचं देणं घेणं नाही. जाड्या भरड्या जीन्स सारखी माझ्या माईची स्किन. जाड्या भरड्या जीन्स सारखी माझ्या माईची स्किन. जगण्यानं लय वापरलं बट यु नो व्हॉट आय मीन. जगण्यानं लय वापरलं पर यु नो व्हॉट आय मीन. स्टोन वॉश्ड माया तिची मिरच्या लसूण चटणीची. स्टोन वॉश्ड माया तिची मिरच्या लसूण चटणीची. गाता गळा मळा जणू लकेर ह्युस्टन विटनीची. वा वा. जुनं ते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड. जुनं ते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड. पैसा अडका आलाय तरी एकच पातळ जोड. इकडं ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ पॅशन. इकडं ठिगळ जुनं पातळ पॅशन. अमेरिकेत बी फेमस आहे माझ्या मायची फॅशन. ठिगळ खरंच सुंदर दिसतात. ठिगळ खरंच सुंदर दिसतात. बघा यू मे ट्राय. पर कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. कुठून करू सुरू तिची सांगू कशी कहाणी. कुठून करू सुरू तिची सांगू कशी कहाणी. 7 सुरांच्या मधलीच तरी बी अनवट तिची गाणी. जाणता झाल्या धरणं तिला वाचतो हाय नुसता. जाणता झाल्या धरणं तिला वाचतो हाय नुसता. तिला स्वतः मी बी इसरलेलो रस्ता. पोरगा शिकून मोठा होईल एवढंच तिचं सपान. पोरगा शिकून मोठा होईल एवढंच तिचं सपान. त्याच्या पायी तुडवत आली काट्यामधनं रान. वकील इंजिनियर व्हावं यानं व्हावं डॉक्टर. वकील इंजिनियर व्हावं यानं व्हावं डॉक्टर. शिकवताना मला नव्हता असला कुठलाच फॅक्टर. खुदकन हस्ती बघून आता सूट बूट अन टाय. खुदकन हस्ती बघून आता सूट बूट अन टाय. कॉम्प्युटरशी माझ्या माईचं देणं घेणं नाही. सुरकुतलेलं मला फार आवडतं हे कडवं. फार अप्रतिम लिहिलंय त्यांनी. सुरकुतलेल्या चेहऱ्यात तिच्या आयुष्य रिस्टोअर. सुरकुतलेल्या चेहऱ्यात तिचे आयुष्य रिस्टोअर. इकडं मला तरुण वयातच जगणं झालंय बोर. सुरकुतलेल्या चेहऱ्यात तिचे आयुष्य रिस्टोअर. इकडे मला तरुण वयातच जगणं झालंय बोर. बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट. बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट. ती असते आणि मी असतो बट कांट कम्युनिकेट. बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट. ती असते आणि मी असतो बट कांट कम्युनिकेट. आय सडनली कम टू नो दॅट लाईफ इज फुटाईल. I suddenly come to know that life is futile. Dreams, hopes vanish now. Negativeness is style. हारता हारता तरी जीक मेल्या असं वन्स शी सेड. हारता हारता तरी जीक मेल्या असं वन्स शी सेड. कुणास ठाऊक तिनं कुठनं वाचलंय फाउंटन हेड. तिचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही डोंट आस्क मी वाय. तिचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही डोंट आस्क मी वाय. कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय. कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. ये है किशोर कदम. आणि आता गालिब ऐकू का. काय वेळ झाली तुझी कसं. सॉरी मला ऐकू नाही येत आहे. ऐकू ना. हा येस मला जर गालिब शोध हे करायला लागेल. हा काही म्हणालीस तू मला ऐकू नाही आलं. नाही नाही मी म्हटलं प्लीज ऐकव गालिब. हा गालिब मला काहीतरी झालंय. गालिब मला काहीतरी झालंय. समुद्र पाहून काहीतरी व्हायचं माझ्या छातीत.
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही दिशाहीन वाटायचं मला. संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळ मनाचं. संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळ मनाचं. पण आता साधे तरंगही उमटत नाहीत रे त्यावर. ऋतू बदलताना उदास हालायचं माझ्यातलं झाड. ऋतू बदलताना उदास हालायचं माझ्यातलं झाड. आता झाडावरच्या पक्ष्यांनाही कळत नाही रे झाडाचं हलणं. रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा. रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा. आता नीरव शांतता पांघरून डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात. अंधार पुसत राहतात इकडून तिकडे तिकडून इकडे. एवढंच काय गालिब, अरे एवढंच काय गालिब, कविता लिहून झाल्यावर साधा कागद जरी पाहिला ना की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी. वा वा एवढंच वा. काय गालिब, कविता लिहून झाल्यावर साधा कागद जरी पाहिला ना की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी. आता कोरड्या पात्रातून चालत पोचतो रे मी समोरच्या पर्यंत. एकमेकांची तहान पाहत कसं जगायचं असतं एकदा तरी सांग गालिब. एकमेकांची वा तहान पाहत कसं जगायचं असतं एकदा तरी सांग गालिब. आता मला तुझ्या वेदनांवर माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे. आता मला तुझ्या वेदनांवर माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे. माझं बोट धरून घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा पाऊस पाहायला. तुझ्या वा गझलांची वा. हरणं माझ्या डोळ्यातून मनापर्यंत उधाण खेळायला सोड. तुझ्या गझलांची हरणं माझ्या डोळ्यातून मनापर्यंत उधाण खेळायला सोड. मधली कोरडी जमीन शिंगांनी उकरून काढायला सांग मात्र त्यांना. मधली कोरडी जमीन शिंगांनी उकरून काढायला सांग मात्र त्यांना. गालिब, गालिब मला दुःखा इतकं मोठं व्हायचंय. मला फार असं काहीतरी होतं ही लाईन ऐकली ना की गालिब मला दुःखा इतकं मोठं व्हायचंय. भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल. माझ्या शब्दांचे दिवे तरंगतायत त्यावर एवढंच मला पाहायचंय. माझ्या जीवावर पडत चाललेल्या आत्महत्यांच्या गाठी पार करत करत मला मरेपर्यंत जगायचंय तुझ्यासारखंच. मी तुला कधीचा शोधतोय. तू कुठे आहेस गालिब, तू कुठे आहेस. नव्या शरीरातून तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं. नव्या वा शरीरातून तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं. तुझ्याच दुःखाची तुला कदाचित ओळखही नसेल राहिली. तुझ्याच दुःखाची तुला कदाचित ओळखही नसेल राहिली. खुदा ऐसे एहसास का नाम है रहे सामने और दिखाई न दे. तसा तू मला भेटतही असशील रोज कदाचित. मी बारमध्ये दारू पिताना माझ्या समोर झिंगून बसलेला तूच असशील कदाचित. कदाचित तू स्वतःच दारू होऊन रोज पोटातही जात असशील माझ्या गालिब. ओफ. गालिब, गालिब कुणीतरी शेर ऐकवला. गालिब, कुणीतरी शेर ऐकवला आणि माझ्या तोंडून वाह निघालीच नाही. इतका कोरडा होण्याआधी मला भेट गालिब. गालिब, कुणीतरी तुझा शेर ऐकवला आणि माझ्या तोंडून वाह निघालीच नाही. मी इतका कोरडा व्हायच्या आधी भेट. आणि भेटल्यावर नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग. मी तुला काहीच देऊ शकणार नाही. म्हणजे मी किती कोरडा झालोय याची तुला कल्पना येईल. आता आता तू माझा आधार व्हायचंयस गालिब, मी तुझा नाही. आता तू माझा आधार व्हायचंयस, मी तुझा नाही. आणखी कितीतरी शतकं पुरेल एवढा झंझावात तू ठेवून गेलास या जगात. त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला हे संपूर्ण आयुष्य जगायला. मी तुला कधीचा शोधतोय. तू कुठे आहेस गालिब, तू कुठे आहेस गालिब, तू कुठे आहेस. वा वा वा. वा वा. काय बोलायचं रे. काय म्हणजे रे, दुसरं मला काहीच मला दुःख याच्यानंतर इतकं आपलं मोठं काहीच व्हायचं नाही. म्हणलं तरी संपतो ग माणूस इथे. विषय एंड, म्हणजे याच्या पलीकडे काही नाही. काटा आहे फार अंगावर मोठा, आणि ह्याच्या पलीकडे फार म्हणजे मोठा आपण काही कवी आहे बोलायला काही उरतच नाही. म्हणजे रादर बोलूच खरंच. नाही, त्याच्यातच राहावं. हे जे काही आता इथे तयार झालं या 2 मिनिटांमध्ये या कवितेतनं. आणि ते तू पोहोचवलंस आमच्यापर्यंत तितक्याच मनापासून. म्हणजे किशोर काकांनी जितक्या मनापासून ती लिहिली असेल कविता तितक्याच प्रेमाने तू ती आत्ता म्हंटलीस. त्यामुळे ती पोहोचली आमच्यापर्यंत तशी.
आणि वा ऑन द गो आपले आणखीनही बरेच मित्र आहेत. प्राजक्त देशमुख आहे, मधुराताई आहे, मधुरा वेलणकर, भरत कठापूरकर अरे वा आहे, वा वा मयुरेश माडगावकर आहे, जे सेशन ऐकतात हे सगळं. वा वा नमस्कार थँक्यू. सगळ्यांना नमस्कार नमस्कार. आणि थँक्यू प्रसाद, कारण मी ऑनेस्टली सांगू, त्याच्यातच मी इतकी आहे की आता आणखीन काय वेगळं बोलून हे सगळं संपवावं हे माझ्या लक्षात येत नाहीये. पण मी फक्त थँक्यू म्हणते तुला, कारण तू अरे नाही 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 अं, नाही. मी तुला थँक्स म्हटलं आलास पाहिजे की आज तुझ्या आणि या सुंदर उपक्रमामध्ये तू मला सामील करून घेतलंस. यू हॅड टू बी हर. म्हणजे मला तर खूपच मजा आली, कारण त्या निमित्ताने मजेच्याही गप्पा झाल्या आणि आता शेवटी तर एक वेगळाच अनुभव आम्ही सगळ्यांनीच घेतला या कवितेच्या निमित्ताने. येस. थँक्यू. आणि होपफुली हे सगळं लवकर संपेल आणि आपल्याला लवकर प्रत्यक्षात भेटता येईल अशी आशा करूया. डेफिनेटली डेफिनेटली. थँक्यू सो मच आणि थँक्स सगळ्या तुझ्या प्रेक्षकांना, तुझ्या फॅन्सना, फॉलोअर्सना. आय होप मी त्यांचं थोडंसं मनोरंजन करू शकलो असेल असं मला वाटतं. नाही, हे सगळेजण ताबडतोब स्टोरीज टाकतात आणि आज ज्या वेगाने स्टोरीज आता यायला लागतील ना, हे सेशन संपल्यावर तुला लगेच कळेलच की काय केवढं त्यांना आजचं सेशन आवडलंय. मी तुला अर्थातच टॅग करीन त्या सगळ्या स्टोरीज मध्ये. येस So, येस. पुन्हा एकदा थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू बाय थँक्यू बाय. थँक्यू थँक्यू. भेटूया. बाय 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 बाय. मित्रांनो, अशा प्रकारे आजचं हे खजिनाचं सेशन पार पडलं आणि खूप खूप मजा आली. आज मला वाटतं थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम होता. मला कळत होतं तुमच्या रिॲक्शन्स वरून, पण काही टेक्निकल गोष्टी माझ्याही हातात नाही आहेत, त्यामुळे त्यासाठी काही करता आलं नाही. त्याबद्दल माफी. मी मगाशी जेव्हा आपलं हे सेशन सुरू होत होतं तेव्हा असं म्हटलं की आज एक स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे. तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय ते असं की आजचा आपला ह्या खजिनाचा 14वा भाग झाला. म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार आपण गेले 5 आठवडे भेटत होतो. या 5 आठवड्यांमध्ये अनेक वेगवेगळे मित्र इथं भेटून गेले, बोलून गेले, आपल्याशी गप्पा मारून गेले आणि त्यांनी खरंच मनापासून त्यांना जे काही वाटत होतं ते शेअर केलं. आपल्या खजिन्यामध्ये त्याच्यामुळे प्रचंड भर पडली. आता परवा म्हणजे शुक्रवारी आपलं खजिनाचं शेवटचं सेशन, 15वं सेशन, 15वा एपिसोड मी करणार आहे. हा 15वा भाग मला असं वाटतं की खूप जास्त स्पेशल असावा आणि त्यामध्ये तुमचा जास्त सहभाग असावा. आपण प्रत्येक वेळेला कुणा तरी एका सेलिब्रिटी गेस्टला इथे आमंत्रित करतो, पण खजिनाच्या शेवटच्या भागामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यावा. त्यामुळे सेलिब्रिटी गेस्ट असणार आहात तुम्ही सगळेजण. अट एकच आहे की मी रॅन्डमली ज्या प्रेक्षकांना इच्छा असेल त्यांनी जरूर इथे रिक्वेस्ट पाठवावी जॉईन होण्यासाठी, लाईव्ह मध्ये येण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला ऍक्सेप्ट करू शकेन. अट एकच आहे की तुम्ही तुम्हाला आवडती एखादी कविता मला ऐकवायची. खजिनाच्या आतापर्यंतच्या 14 भागांमध्ये तुम्हाला काय आवडलं ते माझ्याशी शेअर करायचं आणि सगळ्यांशी शेअर करायचं. मेजरली तुमच्याकडनं मला तुमच्या आवडीच्या कविता ऐकायच्या आहेत. शक्यतोवर त्या एखाद्या उत्तम कवीच्या कविता असतील तर ऐकायला आवडतील, ज्या नॉर्मली ऐकायला मिळत नाहीत अशा कविता असतील तर ऐकायला आवडतील. पण हा भाग आपण आणखीन स्पेशल करूया तुमच्या सहभागाने. शक्यतो स्वरचित कविता नको असं मी म्हणेन, तरी सुद्धा तुम्हाला समजा ऐकवायच्या असतील तर तुमचं स्वागत आहे. पण शक्यतोवर मला असं वाटतं की आपल्या या खजिनाच्या भागांमध्ये ज्या कवींच्या कविता येऊ शकल्या नाहीयेत असे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले प्रादेशिक ठिकाणचे कवी जर तुम्हाला माहिती असतील तर त्यांच्या कविता तुम्ही ऐकवा. ही मैफल आपण आणखीन रंगवत देऊया. हा शेवटचा भाग आणखीन मेमोरेबल करूया. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जरूर 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 या. आणि मी जास्तीत जास्त लोकांना इथं ऍड करायचा लाईव्ह चॅट मध्ये प्रयत्न करेन. एक मात्र नक्की सांगते, हे ऍड करणं किंवा हे जो तुमचा सहभाग मी म्हणतेय,
प्लीज 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 हे खूप सिरियसली करूया. याच्यामध्ये कुठलाही टाइमपास, कुठलाही चुकीच्या कमेंट्स, कुठल्याही अब्युझिव्ह कमेंट्स यापैकी काही आलं तर तत्क्षणी मी त्या व्ह्युअरला, त्या प्रेक्षकाला मला लाईव्ह मधनं बाहेर काढावं लागेल. तर आपण असं काहीही न करता हा सुंदर भाग करण्याचा प्रयत्न करूया. अनेक जण म्हणतायत की प्लीज थांबवू नका, प्लीज चालू ठेवा. पण मित्रांनो, मनापासून सांगते, मला असं वाटतं की कुठली ऍक्टिव्हिटी ही अशी असावी, कुठली गोष्ट ही अशी असावी जी थोडक्यात संपावी. थोडक्यात घोडी असते आणि कधी संपणार असं विचारण्यापेक्षा का संपवलं हा प्रश्न जास्त जास्त ऐकायला बरा वाटतो, जास्त सुंदर वाटतो. अर्थातच आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला भेटायला मी येतच राहणार, पण खजिना ह्यामध्ये मात्र आपण आता थोडीशी गॅप घेणार आहोत. पण ह्याचा अर्थ आपण शुक्रवारी भेटणारच आहोत. तर शुक्रवारच्या शेवटच्या भागात यायला प्लीज विसरू नका. दुपारी 4:30 वाजता आपण नक्की भेटूया. फिक्कर बिल्ला निर्मित खजिना, आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काही मध्ये. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय, टेक केअर.